परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिंतूर जालना महामार्ग रस्त्यावर एक रोजमजुरी करणारा युवक ज्याचं नाव फेरोज खान इब्राहिम खान पठाण वय 32 वर्ष राहणार बांबडे प्लॉट जालना रोडवरून जिंतूर शहराकडे येत असताना दुचाकीवरचा ताबा सुटून तो चक्क 20 ते 25 फूट खाली असलेल्या अकोली पुलाच्या नदीपात्रामध्ये जाऊन दुचाकीसह पडला आणि त्या ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत असताना त्याला अकोली येथील सरपंच रमेश सडाळ त्या ठिकाणाहून जात असताना त्यांनी सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात त्यांना फोन करून संबंधित घटनेबाबत माहिती देताच नागेश आकात व त्यांच्या सोबत असलेले ज्ञानेश्वर घुले डिग्रस आणि अर्जुन देशमुख राहणार पुंगळा या युवकाच्या मदतीने नागेश आकात व त्यांच्या सहकार्यांनी मिळून त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतून घटनास्थळावरून जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता या ठिकाणी डॉक्टर प्रमोद पारवे, सिस्टर सोनटक्के, सरकुंडे, पक्षसेवक शेख सलमान यांच्या पथकाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती खालावत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दरम्यान या घटना प्रसंगी असलेले जे सामाजिक कार्यकर्ते नागेश आकाते यांच्याशी आपण संवाद साधू नेमकी घटना काय झाली, कशी घडली ती। मला अकोलीच्या सरपंच सडाळ यांनी मला फोन केला की असा असा व्यक्ती अकोलीच्या पुलावरून खाली पडला। तात्काळ मी प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स घेऊन मी अर्जंटली तिथं 10 ते 20 मिनिटात तिथे पोहोचलो। त्यानंतर म्हटलं उलटून पाहिलं की हे मुलगा जिंतूरचाच आहे म्हणून मी सगळ्याला फोन लावून सांगितलं की हे जिंतूरचा मुलगा आहे, मिस्त्री काम करतोय रोजमजुरी, त्याच्यामुळे जिंतूर दवाखान्यात त्याला आणलेलं आहे। होशमंद नाही तो अंशतः बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळत असून त्याला परभणी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। दरम्यान जिंतूर येथील जो अकोलीचा पूल आहे त्याच्या आजूबाजूला जे कडे असावं ते कडे किंवा संरक्षण भिंत नसल्यामुळे नेहमीच या ठिकाणी अपघात होतात। यापूर्वी देखील आपण विचार केला तर हे खाजगी ट्रॅव्हल्स देखील त्या ठिकाणी पडले होते, त्या ठिकाणी देखील काही प्रवासी जखमी झाले होते। नेहमीच या अकोली पुलावर अशा दुर्दैवी घटना घडतात, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या अकोली पुलाजवळ असलेल्या त्याच्या पात्राजवळ नदी पात्राजवळ जे असलेले जे रस्त्याच्या बाजूला जे संरक्षण भिंत करण्यात यावी म्हणून प्रवासी व नागरिकातून मागणी जोर धरत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम, जिंतूर, परभणी। धन्यवाद।